नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं खबरें आज भी। आज हम मौजूद हैं कर्नाटक के गाणगापुर में, जहां पर एक सबसे बड़ी संगम होती है भीमा और अमरजा नदियां। जो यहां पर आज अमावस्या है, जो अमावस्या के दिन पे लोग पूरे महाराष्ट्र से, कर्नाटक से, हैदराबाद से, आल पूरे इंडिया से लोग यहां पर दर्शन करने आते हैं गाणगापुर देवल दत्तात्रेय श्री का। तो आज हम मौजूद हैं भीमा अर्जा नदियों पर। यहाँ की साफ़ सफाई और यहाँ की जो गंदगी है और लोगों की जो सुविधाएं, यहाँ की न टॉयलेट की सुविधा, न उसको जो कपड़ा यहाँ पर नहाने के बाद कपड़ा चेंजिंग की सुविधा, ऐसा कुछ भी नहीं है जो कर्नाटक सरकार की तरफ से या स्टेट की तरफ से यहाँ पर उपलब्ध कराई है। वही से बात करते हैं, हमारे साथ में एक यहाँ के जो श्रद्धालु हैं उनसे बात करेंगे। किस बारे में बात करेंगे सर? यहाँ की नदियों के बारे में, जो आज अमावस्या है वहाँ का स्नान करने के लिए आते हैं। तो सर, खबरें आज बी मध्ये स्वागत आहे। काय बोलणार या नद्याबद्दल आणि सॉफ्ट संबंध? आम्ही इथे श्रद्धेने बऱ्याच वर्षापासून दर अमावस्याला इथे येतोय, पण आम्ही इथे बघितलंय की काहीच व्यवस्था इथे नाही आहे। मेन म्हणजे इथे पाण्याची व्यवस्था नाही आहे। पाण्यामध्ये येणारे जे लोक आहेत ते सगळे लोक तिथे नारळ टाकतात, तिथे कपडे टाकतात, त्यामुळे पाणी खराब होतं। आणि गावामध्ये जसं जसं आपण अजून पुढे जाऊ तसं गावामधले सुद्धा घाण पाणी त्या नदीमध्ये सोडलेलं आहे। त्याच्यामुळे इथलच्या येणाऱ्या लोकांना श्रद्धेने स्नान करावं सुद्धा किंवा वाटत नाही। इथे श्रद्धा किती असले तरी पाणी जर खराब असेल तर लोक स्नान करत नाही। त्यामुळे इथलच्या स्थानिक प्रशासनाला, जिल्हा प्रशासनाला, कर्नाटक राज्याचे जे आहे इथलचे मुख्य, त्यांना सुद्धा सर्वांना विनंती आहे की इथलचे स्थानिक तुम्ही जे आहे त्याची स्वच्छता ठेवा, पाणी स्वच्छ ठेवा, लोकांना नियम लावा किंवा कोणीही कपडा किंवा नारळ पाण्यामध्ये सोडणार नाही, त्यांना काहीतरी दंड करा। इथे काही लोक तुम्ही तुमच्यातर्फे नेमा की जेणेकरून लोक आलेल्या लोकांना ते माहिती दिली व्यवस्थित आणि पाणी स्वच्छ राहील, हीच इथलच्या स्थानिक व्यवस्थेला आमची विनंती आहे। यामध्ये अजून पण काय बोलणार? त्याच्यामध्ये लोक, मी बघतोय तिथे नारळ पडलाय खाली आणि कपडे जास्त इथे आहे आणि कुठलाही साफसफाई प्रशासनकडून ध्यान देत नाहीये। मग काय 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 बोलणार? हे तर इथलची जी व्यवस्था आहे जिल्ह्याची तर आहेत, पण स्थानिक प्रशासनाची सुद्धा इथलची व्यवस्था आहे की त्यांनी तिथलचे त्यांचे जे लोक आहेत सिक्युरिटी किंवा काही लोक इथे, त्यांनी जेव्हा गर्दी असते ते इथे तर कायम 12 महिने गर्दी चालू असते, पण त्यांनी त्यांचे लोक इथे उभे करावेत की जेणेकरून येणाऱ्या लोकांना सांगा की तुम्ही कोणीही पाण्यामध्ये कपडे सोडू नका, पाण्यामध्ये नारळ सोडू नका, जेणेकरून पाणी स्वच्छ राहील आणि येणाऱ्या भक्तांना श्रद्धेने ते स्नान करता येईल, पाणी स्वच्छ भेटेल त्यांना, याची एक व्यवस्था करावी, हीच इथलच्या प्रशासनाला विनंती आहे। हमारे साथ में और मुंबई से आए हुए हैं रमेश कोहली जी हैं। यहाँ पर जो नाटेकर साहब इसी नदियों को लेकर आज वो सत्याग्रह मतलब आंदोलन जारी है उनका मंदिर के सामने, तो उनसे बात करते हैं। हमारे साथ में रमेश कोहली जी हैं। सर, क्या कहेंगे इसके बारे में? आप मुंबई से आए हुए हैं, किस तरह से लोगों की यहाँ पर जो असुविधा के बारे में बताइए आप मेरे को, दर्शकों को। या चॅनलच्या माध्यमातून पहिला मी या चॅनलला अभिनंदन करतो आणि या चॅनलने 2023 रोजी या संगमावरतीच हा पूर्ण प्रकार दाखवला होता रिसायकलिंगचा, नारळचा रिसायकलिंग होत होता, हे चॅनलने त्यावेळी दाखवलं होतं। आत्ताही तोच परिस्थिती आहे, काही बदल झालेला नाही आहे। 2023 पासून ते 2025 आत्ताही 1 रुपयाचा सुद्धा 5 पैशाचा सुद्धा फरक पडलेला नाही आहे। इकडचा जिल्हा अधिकारी लक्ष देत नाही। जिल्हाधिकारी का लक्ष देत नाही? कारण की जिल्हाधिकारी दर वर्षाला हुंडी पेटीतून 10 करोड रुपये घेऊन जातो। का? इथे झिरो बजेटमधून काम करतोय, इथे फक्त इन्व्हेस्टमेंट येणारे लोक पैसे घेऊन इथे घेऊन जातात जिल्हाधिकारी। काय कारण आहे? तुम्ही घेऊन जाऊ नका ना, तुमचा हक्क आहे का? अरे सरकारने एवढं लक्षात आलं पाहिजे, 10 करोड रुपये घेऊन जाता। अरे 10 करोड रुपये घेऊन इथे आम्हाला मंदिरासाठी करा ना, मंदिरासाठी का करत नाही? इथे माय बहिणी संगमावरती येतात, आंघोळ करतात, त्यांना आंघोळ करण्यास झाल्यानंतर चेंजिंग रूम म्हणून असे रस्त्यावर बनवल्या जातात। आणि कुठे साईडला बनवा ना, साईडला करा, तिथे एक सिक्युरिटी गार्ड द्या लेडीज, आणि किती आई बहिणी तिथे असतात आणि ते पैसे घेतले जातात। अहो पैसे का घेतात? अहो इथे पैसे कमवायची लाईन झाली आहे का? अहो पैसे कमवू नका, इथे दत्त महाराजांचे स्थान आहे, इथे भक्तीसाठी या, देवासाठी या, महाराजांसाठी या। औदुंबर झाडामध्ये किती मोठी पॉवर आहे, ताकद आहे, ह्यात लक्षात घ्या। या औदुंबर झाड म्हणजे साधं सुद्धा नाही आहे, दत्त महाराजांनी रचलेली ही एक रचना आहे गाणगापूरची। पण आजच्या इकडच्या जनतेला आणि इकडच्या प्रशासनाला, इकडच्या आमदारांना काही पडलेलं नाही आहे। अहो प्रत्येक आमदार येतो, बीजेपीचा येतो, काँग्रेसचा येतो आणि सर्व पक्षाचे आमदार येतात फक्त कमवण्यासाठी, याच्या व्यतिरिक्त काही करत नाही। फक्त पालकमंत्रींनी लक्ष द्यावं। इकडचे आता पालकमंत्री झालेले आहे आपले मल्लिकार्जुन खरगे साहेबांचा मुलगा प्रियंका खरगे साहेब, यांनी खरंच लक्ष दिलं पाहिजे। का लक्ष देत नाही प्रियंका खरगे साहेब?
अहो त्यांना ते आता लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही बाजूला अफजलपूरला जाऊन येता, अहो इकडची प्रशासन काय झोपली आहे का? अहो बाजूला अक्कलकोटमध्ये जाऊन बघा किती स्वच्छता आहे, तिथे पाण्याची सुविधा, तिथे वॉशरूम, तिवन धर्मशाळा, सर्व चांगले. इथे असं वाटतं की ब्रिटिश सरकारमध्ये राहतोय असं. मला असं वाटायला की ब्रिटिश सरकारच आहे इथे, हे प्रशासन नाही असं वाटायला लागलंय. कर्नाटक सरकारमध्ये आज झोपली आहे का कर्नाटक सरकार? अहो सरकारने पहिला BJP सरकार आली, आता काँग्रेस सरकार आहे. अहो झोपू नका, जागा व्हा. भारत देश कुठच्या कुठे चाललाय. या भारत देशामध्ये आज आपलं हिंदूंचं मंदिर आहे, त्या मंदिरात स्वच्छता नाही. अहो आत्ता तरी विचार केला पाहिजे, शिर्डी साईबाबाची संस्था, तिथे धर्मशाळा चांगल्या प्रकारे आहे, तिथे चांगल्या प्रकारे तिथे अन्नक्षेत्र आहे, तिथे चांगल्या प्रकारे वॉशरूम आहेत, तिथे सर्व चेंजिंग रूम सर्व प्रकारे खूप छान आहे. शिर्डीमध्ये आहे आणि आपल्या अक्कलकोटमध्ये एवढंच बाजूलाच आहे, 70 किलोमीटर लांब आहे, एवढं लांब नाही आहे. पण आता तरी कर्नाटक जागा झालं पाहिजे. अरे बोलतात ना झोपी गेलेला जागा झाला, झोपी जागा होणं गरजेचं आहे. कर्नाटक सरकारने आता तरी जागा व्हावा, हीच माझी नम्र विनंती. तो शिव कुमार काटकर जी ने इस नदियों को लेकर, नाटेकर साहब, शिव कुमार नाटेकर साहब, इस नदियों में जो साफ सफाई, हाई कॉरिडोर और आधुनिक सुविधा को लेकर, रोड आधुनिक सुविधा लेकर आज 17 अप्रैल से जो वहाँ पर दत्तात्रेय का देवान स्थान उनके सामने धरने पर बैठे हैं, उनका सत्याग्रह चालू है. तो कहीं ना कहीं ये जो माजरा हमारे पीछे देख सकते हैं कि ये नदियाँ हैं वो बहुत ही क्रिटिकल, मतलब बहुत ही गंदी है और उनको साफ़ सफाई नहीं है. जो उनके शहर का, जो गाणगापुर का जो शहर है, उनकी जो आउटलेट पानी इसमें छोड़ा जाता है उसकी वजह से और गंदी है. और लोग यहाँ पर कचरा, जो साड़ियाँ, कपड़े और नारियल छोड़ते हैं और उसके कारण जो पानी जो दूषित हो रहा है, उसमें भक्तों को एक श्रद्धा के साथ में आते हैं, लेकिन श्रद्धा किस तरह से यहाँ पर नज़र आती है. लोग भक्त नाराज होते हैं क्योंकि इतना बड़ा संगम होने के बाद प्रशासन का ये रवैया जो इस स्थान को लेकर है, एक सोचने वाली बात है. इस संगम पर हम और बात करेंगे. यहाँ पर जो हैं बोलते हैं कि इनके आशीर्वाद से सब कुछ चलता है, तो ये इनका ही आशीर्वाद आज हम लेते हैं इस संगम नदियों के, जो आज विकास को लेकर जो यहाँ पर सत्याग्रह चालू है. तो काय बोलणार याच्याबद्दल, तुम्ही सुविधाबद्दल काय बोलणार आहे? नमस्कार, मी मयुरी. गणगापूरमध्ये आम्ही मागतो वगैरे. आणि म्हणजे कसं इथं म्हणजे घाण वगैरे लय, आणि पार्किंगमध्ये जे आहे ना ते सरकारने असं बघून बरोबर करावं पाहिजे ना. म्हणजे वगैरे बाथरूम वगैरे पण बरोबर केले नाही. आहेच तर 2-4 बाथरूम आहेत, ते सगळं सरकारला बघून वगैरे काय घाण वगैरे आहे ते बघायचं का. जिथं पाहिजे तिथं कपडे असतात आणि लय गलीज करतात तिकडं. मग ते सगळं सरकारला बघून सगळं करायला पाहिजे ना, ते काय केलंच नाही. बोल तुम्ही बोला की काय बरोबर. पुढचं जे आहे ते सरकारला जे पोचली आमची बोललेली गोष्ट, ते बघून ते काहीतरी करायला पाहिजे. आता शांत बसले की असं कसं व्हायचं, प्यायला पाणी वगैरे कुठंतरी असं ठेवायचं, मटका वगैरे, टाकी वगैरे बांधायला पाहिजे ना. सुविधा चांगली करायला पाहिजे. संगम म्हणजे मोठा आहे, मोठा देवस्थान आहे. गावातलं मंदिर आहे तिकडे पण थोडंसं हे आहे, पण संगमामध्ये लई घाण केलेत. मंदी भरता राहिला गलीच. तर नमस्कार, आम्ही पूजा गाणगापूरचे. आता इथं का ಇದು ಇಲ್ಲಿ ಏನು ಸ್ವಚ್ಛತೆ ಇಲ್ಲ, ಏನೂ ಇಲ್ಲ. ದೂರಿಂದ ಎಲ್ಲ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಬರ್ತಾರ, ಎಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಸ್ವಚ್ಛತೆ ಇಲ್ಲ, ಅನ್ನದಾನ ಇಲ್ಲ, ಅವರಿಗೆಲ್ಲ ಗಾಡಿ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಇಲ್ಲ. ಅಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಗಾಡಿ ನಿಂದ್ರಿಸ್ಕೊಂಡು ಭಾಳ ತ್ರಾಸು ತಗೋತಾರ. ದೂರಿಂದ ಎಲ್ಲ ಜನ ಬರ್ತಾರೆ, ಅವರಿಗೆಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು ಗೌರ್ಮೆಂಟ್ದವ್ರು ಅಂತ ಕೇಳ್ಕೊತೀನಿ. ಗೌರ್ಮೆಂಟ್ದವ್ರು ಸ್ವಲ್ಪ ನೋಡಬೇಕು ದೇವಸ್ಥಾನ ಕಡೆಗೆ. ಬರೀ ಎಷ್ಟು ದುಡ್ಡು ಅದು ಗಲ್ಲ ತೊಗೊಂಡು ಹೋಗೋದಲ್ಲ, ಎಲ್ಲ ನೋಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಅವ್ರಿಗೆ ಜನ ಬರೋಕ್ಕೆ ಹೋಗಕ್ಕೆ ಅವ್ರಿಂತ ಎಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಒಳ್ಳೇದಾಗಬೇಕಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಜನ ಬಂದ್ರೇ ನಮಗೆಲ್ಲ ಚಲೋ ಅದಲ್ಲ. ಎಲ್ಲ ನೋಡ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಅವರಿಗೆಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕಂತ ನಾನು ಕೇಳ್ಕೊತೀನಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್ದವ್ರಿಗೆ. ನಮಸ್ಕಾರ. तो सुविधा को लेकर हमारे साथ में और यहाँ की सुविधा को लेकर बात करेंगे. क्या कहेंगे, काय बोलणार साहेब या सुविधा बोलते क्या बोला, काय बोलणार सर सुविधाबद्दल? येतं आज अमुष्य आहे, या मोठा देवस्थान आहे आणि हा मोठा संगम आहे, त्याच्याबद्दल थोडीशी बोला. सरकारबद्दल काय तुम्हाला सुविधा पाहिजे इथे? आम्ही सोलापूरहून येतो, महाराष्ट्रातून. दर पौर्णिमेला आम्ही इथं अमावस्येला चक्कर मारतो, परंतु इथं सुविधाचे अभाव आहे की ज्या तिथं गाडीची पार्किंग असते तिथं अजिबात स्वच्छता नसते. तिथं सर्व लोकांनी तिथं लघवी वगैरे तिथं करतात. तसंच खाली आल्यानंतर नदीच्या पात्रात काही जे नारळ, काही कपडे वगैरे असतात ते वेळच्या वेळ काढून
त्याचा घन कचरा करत नाहीत। दुसरी गोष्ट खालच्या बाजूला सुद्धा तसंच आहे आणि येताना आज संगमावर सुद्धा येताना की व्यवस्था अशी पाहिजे की लेडीजसाठी खास व्यवस्था, जेंट्ससाठी खास व्यवस्था, जेंट्स नसले ते पण लेडीजसाठी तर कपडे बदलण्याची व्यवस्था या कर्नाटक सरकारने केली पाहिजे। तसेच इथं गर्दी जास्त असल्यानं पोलीस यंत्रणा नसते, पोलीस यंत्रणाची बी इथं खास करून गरज आहे, मला एवढंच सांगायचं आहे। आणि कर्नाटक सरकारने या दत्तभक्ताची सर्वांनी दखल घ्यावी आणि इथं सुविधा करावी हीच एवढी विनंती आहे। तो यहाँ की कर्नाटक सरकार यहाँ के देखभाल के लिए दखल देना चाहिए, उनका भी एक सहयोग होना चाहिए और उसी को लेकर काय बोलणार सर? बोलले मी हेच बोलणार होतो। काय अजून काय बोलणार सरकार सांगा लोकांना स्वच्छतेच्या बाबतीत जरा घाळ आहे हो।